नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पनीर नवे विष खाताय. अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत खळबळजनक प्रकार उघड. लाखोंचा माल नष्ट. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचं आयुक्तपद स्वीकारल्यापासून राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय झाला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यात अनेक प्रकारचा भेसळयुक्त माल नष्ट केला जात आहे. दरम्यान बीडच्या अन्न व औषध प्रशासनाने शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील जय श्रीकृष्ण केक बर्फी उत्पादन केंद्रावर छापा टाकून खवा पनीरमध्ये घातक सॅफोलाइटची भेसळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर खव्यासह पामतेल, स्पॉटलाइट केमिकल आणि अन्य भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दहिवंडी येथील जय श्रीकृष्णा केक अँड बर्फी या उत्पादन केंद्रात कारवाई केली असता खवा आणि पनीर चमकदार दिसण्यासाठी औद्योगिक वापरासाठी असलेले घातक सॅफोलाइट वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. सॅफोलाइट हे प्रामुख्याने टेक्स्टाईल आणि कापड उद्योगात रंग देण्यासाठी वापरलं जातं आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी आहे. या ठिकाणाहून लाखो रुपयांचा मिल्क केक, बर्फी आणि अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. तपासणीत जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा मिठाई आणि कच्च्या मालाचा साठा कमी दर्जाचा, असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तसेच अस्वच्छ व आरोग्य साठवणुकीमुळे नाशवंत असल्याने घटनास्थळीच खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यावसायिक मालक कार्तिक सवाई सिंग, राज पुरोहित यांच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा हा कारखाना आहे त्याचे बिकानेर नावाने शिरूरसह अन्य ठिकाणी स्वीट होमची दुकाने आहेत. या कारवाईनंतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.